record on this computer. बरं, आपण पोचूया रेकॉर्डिंग. प्रार्थना करूया, दोन्ही हात जोडूया, प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, to the Supreme God, संपूर्ण spiritual hierarchy, to all the great ones, to holy gurus, to holy masters, to all the teachers, spiritual teachers, to my spiritual teacher, Master Chua Koksui, सगळे healing angels, healing ministers, कर्माच्या देवता, दयेच्या देवता, angels of forgiveness, we humbly invoke your blessings. We invoke your blessings to guide us throughout the session. Thank you for the deeper understanding. Thank you in full faith. So be it. To all of you, namaste. Namaste. Good evening. And I welcome all of you once again. Okay, so पुन्हा एकदा रविवार. 1 second. Okay, so आज आपण ancestors-ला आपण blessings देणार आहोत. आणि forgiveness किंवा ancestors मधला ब्लेसिंग द्यायच्या आधी आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की नक्की आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हे आपण कायम घेत असतो. येस, थोडंसं रिव्हिजन आहे आजच्या सेशन. ओके, आणि मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करण्याचा अधिकार देतोय. थांबा थांबा थांबा, but just be careful so that you know when you are using the म्हणजे कधी फोन आपला बाय चान्स कधी चालू राहतो तर सेशन डिस्टर्ब होऊ शकतो. सो बी केअरफुल, राईट? ओके, सगळ्यात पहिलं बिफोर वी ब्लेस द अँसेस्टर्सला आता 6:10 होत आहेत. 6:50 ला आपण अँसेस्टर्स कडे येऊया. आधी 6:10 ते 6:50 40 मिनिटं पहिले आपली योजना बघूया काय, राईट? तरच समजेल वरती काय आहे. येस ऑर नो? ओके, आता मला सांगा की आपण फॉरगिव्हनेस का बरं करतो, का करायला हवंय, किंवा का तुम्ही करताय फॉरगिव्हनेस, त्याची तुम्ही मला कारण चॅट करू शकता, टाईप करू शकता, अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता की व्हेन यू डू फॉरगिव्हनेस आपल्या मनात काय भावना असते, का फॉरगिव्ह करायचं आपल्याला, व्हॉट इज द रिझन. तुमचं उत्तर बऱ्याच लोकांना मदत करू शकेल. येस, सो प्लीज अनम्यूट. फॉरगिव्हनेस आपण करतो, बापरे फॉरगिव्हनेस शरीराने सांगितलंय मधुरतामध्ये फॉरगिव्हनेस केलं पाहिजे, बरं वाटतंय वगैरे वगैरे. तुम्हाला काय वाटतंय जे तुम्ही जमता, आपण सगळे जमतो, मागचं आता वर्ष झालं ना, राईट? का बरं आपण जमतोय, व्हॉट इज द रिझन? सर मी बोलू? या बोला. हा, कारण मी ऍक्च्युली त्याच फेज मधनं सध्या चालले, त्यामुळे मला त्या फॉरगिव्हनेसचा जास्त इम्पॉर्टन्स कळतोय. कधीतरी असं होतं की आपण कोणाला तरी दुखवतो किंवा कधीतरी होतं की त्या माणसाकडून आपण दुखावले जातो आणि मग तो एक राग मनात ठेवून लाईफ लॉंग आपण इतके राहतो की मग ते हेटरेट निर्माण होतं त्या माणसाविषयी. सेम माझ्या ह्याच्यामध्ये झालं की सासूबाईंच्या ह्याच्यामध्ये खूप मी समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी शेवटी इतके क्लॅशेस झाले आमचे आणि शी इज नो मोर नाव. तर ते कुठेतरी गिल्ट आहे की आपण त्या नसतो बोललो त्यावेळेला ते चाललं असतं. मग आपण स्वतःला पण जे गिल्ट आहे तर त्याही ज्या काही चुकल्यात त्यांनाही फॉरगिव्ह करावं आणि आपलं जे चुकले तर आपण माणूसच आहोत तर आपण आपल्यालाही माफी करावी, असं फॉरगिव्हनेस हे वाटतं मला आता माझ्या कंडिशन मध्ये तरी. खूप छान ज्योती, व्हेरी गुड, खूप छान खूप छान खूप छान. अजून ज्योती व्यतिरिक्त somebody wants to say? काय आपल्याला असं वाटतं की फॉरगिव्हनेस आपण करायला बसताय, रोज करता का फॉरगिव्हनेस? हातवरती करा, मला बघू दे किती लोक करतात रोज फॉरगिव्हनेस. Let me see how many people are doing forgiveness every day. Let me see. कोण हातवरती करते? बरेच लोक, काही लोकांचे व्हिडिओ. ज्योत्स्ना काकू, तुम्ही फॉरगिव्हनेस करत नाही रोज? काय हे? हा, सुरेशबाई करतायत. अजून कोण करताय? आशा काकू, सपना, निकिता, सुरेशबाई, अर्चना, वैजयंता. नाही, नॉट डेली. सर म्हणजे काय असं वाटलं ना त्या व्यक्तीबद्दल जे आपल्यात नाही आहे
तर मला असं आठवण आली तर मग मनातल्या मनात माफी मागते मनातल्या किंवा मनात. व्हेरी गुड. असं मनात बोलते अशी आणि त्यांच्यासाठी Sure. ब्लेसिंग करते छान. की नको व्हायला असं. थोडी अगदी. आठवण करते. बरं. थँक्यू. ओके. आणि कोण आहे? स्नेहल आणि बरेचशे जणांचे तुमचे व्हिडिओ बंद आहेत. माझा प्रश्न तुम्हाला समजलाय, राईट? सो फॉरगिव्हनेस करत असताना काय आपली भावना आहे? व्हॉट इज द इमोशन? व्हॉट इज द इमोशन? अजून ज्योती व्यतिरिक्त अजून आपल्याला जे अजून फॉरगिव्हनेस करतायत, प्राणिक शिकलेत, काय आपली इमेज आहे? आपल्या मनात काय वाटतं? का बरं करतोय आपण फॉरगिव्हनेस? वाय? वाय? मी बोलू का? येस, बोला. बोलू का मी? हो, बोला. म्हणजे प्रथमतः आधी फॉरगिव्हनेस हे माहितीच नव्हतं करायचं, पण जेव्हापासून कळलं तेव्हापासून फॉरगिव्हनेस करायला गेल्यानंतर जी मनातलं साचलेलं होतं ते तर गेलंच, पण त्यांनी जे आपले सगळे शरीराला आजार पकडून ठेवले होते की सगळं मनात साचलं होतं, त्यामुळे ते जास्ती शरीराला त्रासदायक होत होतं. पण जेव्हापासून असं फॉरगिव्हनेस करायला घेतलं तेव्हापासून एक आजार कमी झाले आणि ते समोरच्या माणसाच्या त्याच्याविषयी असा राग असायचा. तो समोर दिसला तर रागाचा, अरे हा आपल्याला बोलतो. पण जसं जसं फॉरगिव्हनेस करायला गेलं तसं कळून आलं की म्हणजे माणसं कोणी कुणाला बोलत नसतात, आपण ते धरून ठेवतो खूप आणि मग तो आपल्याला त्रास होतो आणि मग आपण त्या समोरच्या माणसाला दोष देत राहतो की याच्यामुळे मला असं झालं, त्याच्यामुळे झालं. आणि त्यामुळे मग ते आता असं फॉरगिव्हनेसचं महत्व खूपच कळलं की ते शेवटपर्यंत करायलाच पाहिजे. कारण आज हा माणूस आहे पण उद्या परत दुसरा कुठला तरी माणूस आपण त्याला दुखावतो किंवा तो आपल्याला दुखावतो. त्यामुळे ते रोज करणं भागच आहे की त्यामुळे कळत नकळत ज्यांना आपण दुखवतो ते सगळंच क्षमा करायची आणि आपण पण क्षमा मागायची, म्हणजे मनाला शांती होते एकदम. आणि आजार मेन म्हणजे खूप तुमचे त्याच्यात कमी होत जातात. वा, फॅन्टास्टिक. थँक्यू. ओके. आत्मा नमस्ते. आवाज येतोय माझा? हो, दिसत नाहीयेस पण तू. लाईट नाही. या, ओके. नो लाईट. फॉरगिव्हनेस करायला पाहिजे. फॉरगिव्हनेसचं महत्व मी सांगेन की ते खरंच सगळ्यांनीच फॉरगिव्हनेस करायला पाहिजे. फॉरगिव्हनेस नाही, मुळे तू का करतेस फॉरगिव्हनेस? आपली जी बॉडी आहे ना ती पूर्ण हलकी होते. मला तर पूर्ण असं हलकं झाल्यासारखं वाटलं, कारण का एवढं सगळं ओझं आपण मनात, आपल्या डोक्यात, पूर्ण बॉडीमध्ये असतं. एक साठलेलं दुःख असतं, कोणाविषयी टीका असते आणि मग हळूहळू ते निघायला मदत होते आणि आपली बॉडी हलकी होते. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की जसं मोबाईल हँग होतं ना तशी आपली बॉडी, आपलं ब्रेन हँग होतं. जर आपण फॉरगिव्ह केलं तर खूप जसं मोबाईल छान चालतं ना तशी आपली बॉडी, मेंटॅलिटी खूप छान चालते. खरंच सगळ्यांनी खूप फॉरगिव्ह करायला पाहिजे रोज. त्याच्यामुळे कळेल फॉरगिव्हनेसचं महत्व. जो करतो त्याला खरंच कळतंय आणि हे सगळ्यांनी करावं असं मला खूप मनापासून वाटतंय. वाव, अमेझिंग. आज आपला पैसा वसूल केला. छान. आज आपलं पैसा वसूल सेशन. वाव. आता युट्यूबला चढवणार मी आजचं सेशन. वाव, छान. गुड. अजून कोण बोलताय? मी बोलू सर? हो, बोला. हा सर, फॉरगिव्हनेस बद्दल म्हणजे मला सुद्धा आधी माहिती नव्हतं, पण खरं तर आता खूप छान महत्व कळलंय त्याचं. आणि खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जीवन जगत असतो त्याच्यामध्ये कळत नकळत आपल्याकडून बऱ्याचशा चुका होत असतात आणि ते आपल्याला समजत सुद्धा नाही, लक्षात सुद्धा येत नाहीत. पण त्या चुकांमधून घडलेले जे काही दोष असतात ते आपल्या इंटरनल पार्ट मध्ये जे साठून राहतात, ऍक्च्युअली बॉडी पार्ट मध्ये. म्हणजे माझा अनुभव सांगायचा झाला तर माझ्या सोलार मध्ये बरेचसे असे इमोशन्स आहेत आणि मी खरं तर स्वतःला रोज फॉरगिव्ह करण्याचा प्रयत्न करते आणि विशेषतः बॉडी पार्टला, माझ्या पॅनक्रियालाच मी फॉरगिव्ह करायचा प्रयत्न करते. म्हणजे फक्त माणसावरच ते परिणाम होतात असं नाही, तर आपल्या इंटरनल ऑर्गन्सवर सुद्धा त्या फिलिंग्स इतक्या म्हणजे त्या जळमटासारख्या चिकटलेल्या असतात की त्या काढणं कठीण असतं. आणि ते काढण्याचं काम हे फॉरगिव्हनेसच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने होतं आणि खूप रिलॅक्स वाटतं, हलकं वाटतं आणि आपले आजार दूर होण्यासाठी प्रयत्न चांगला होतो. अतिशय सुंदर.
खूप छान. म्हणजे छान अगदी आपल्याला समजत सुद्धा नाही की अरे माझ्याकडून ही चूक घडली आहे. आणि त्या लेव्हलवर त्या प्रोसेसमध्ये ते सगळं होऊन जातं आणि त्याचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. मग आपल्याला जर यातून सुटायचंय, जर मुक्त व्हायचं आहे, फ्री व्हायचं आहे, बरं व्हायचं आहे, तर या सगळ्यासाठी उत्तम औषध म्हणजे फॉरगिव्हनेस असं मला वाटतं. खूप छान बोललीस निकिता. व्हेरी गुड, थँक्यू. हा खूप छान अनुभव आहे. बर, अजून कोण बोलत आहे? अजून एक माझ्याकडे वेळ आहे. एक कोणीतरी फीडबॅक देऊ शकतो. मी बोलू का? कोण बोलत आहे? येस, अर्चना. या प्लीज. मी आज 1.5 वर्ष झालं फॉर्च्युनेस करते. हा. रोज करते मी. आणि हम्म. त्याच्यामुळे मला शास्त्राच्या लोकांकडून जो त्रास झाला होता किंवा थोडासा माझं मानसिक त्रास झाला जास्त झाला होता. त्याच्यामुळे ते केल्यानंतर मी आज खूपच काय म्हणजे शब्दच ते मिळाले की सांगण्यासाठी की फॉर्च्युनेस मध्ये किती आनंद झाला आणि किती मला छान वाटतंय. आज मी स्वतःसाठी खूप जगू शकते मला वाटतं Wow. फॉर्च्युनेसमुळे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगाच्या प्रत्येक व्यक्तीने हे करायला पाहिजे की त्यांना मानसिक समाधानानंतर किती काय काय गोष्टी सुचू शकतात, नवीन काय काय करू शकतात आपल्या आयुष्यामध्ये, हे मला वाटतं. थँक्यू. खूप छान अर्चना, खूप छान बोललीस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. अजून कोण बोलत आहे? संपदा, यू वांट टॉक समथिंग? डॉक्टर स्नेहल. हॅलो सर. तर या. थोडंसं माझा एक अनुभव सांगायचा होता की हो. जेव्हा मधुरतामध्ये जॉईन झाल्यापासून म्हणजे पहिल्यांदाच मी फॉरगिव्हनेस शिकले. त्यावेळेला माझा जो अनुभव आहे तो शेअर करते की त्याच जरूर. पिरियडमध्ये माझं ना माझ्या भावाबरोबर खूप भांडण झालं होतं मोठं. म्हणजे सख्खा भाऊ? इतकं अगदी अगदी वा. टोकाला गेलं होतं ते भांडण. म्हणजे मी त्यावेळेला मी सुद्धा खूप रडले होते, तो सुद्धा खूप रडला होता. खूप असं मनस्ताप झाला होता आणि मी त्याच वेळेला ते नेमकं फॉरगिव्हनेसचं आपलं सेशन झालेलं होतं. म्हटलं बघूया करून काय फरक पडतोय. तर मी फॉरगिव्ह केलं. म्हणजे खूप मनापासून माफी मागितली त्याची. आणि मला तर वाटलेलं आता हा माझ्याशी बहुतेक अबोला धरणार, बोलणारच नाही. पण नंतर ते फॉरगिव्ह केल्यानंतर अगदी 4-5 दिवसानंतर सगळं नॉर्मल झालं. म्हणजे स्वतःहून तो घरी आला. अगदी घ्या. माझ्याकडून तो रडत केला होता. चला, मस्त. तर इतका सुंदर अनुभव. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी हॅपी टू नो दिस. एक्सलंट. खूप छान. अजून कोण बोलताय? ज्योत्स्ना काकू, तुम्ही बोलताय का? अनम्यूट करायला लागेल तुम्हाला तुमचं. करा. आता येतोय आवाज? हो, अगदी खणखणीत. बोला. मला असं सांगायचं होतं की हा. आपल्या हातच्या चुका होतात आणि नंतर आपल्याला कळल्यावर जो त्रास होतो, तर हे फॉरगिव्हनेस केल्यामुळे ते हे असते, ती जी भावना असते ती कमी होते आणि शांतता मिळते एक प्रकारची. खूप छान. दुसऱ्याला फॉरगिव्ह केल्यामुळे पीसफुल. त्यामुळे हा मला एक चांगला आधार मिळाल्यासारखंच वाटतं. वाव, आधार मिळाला. किती अमेझिंग आहे. खूपच छान. कारण कोणत्याही ह्याच्यामध्ये चूक झाल्यावर नंतर कळल्यावर आपल्याला खूप तो त्रासदायक होतो आणि फॉरगिव्हनेस केल्यावर थोडा रिलीफ होतो की हा बाबा असा विचार केल्यावर आपण जरा शांतता येते एक प्रकारची. शांतता येते. गुड. हा. थँक्यू. थँक्यू काकू. थँक्यू व्हेरी हा मच. एक मोठा हे आहे त्याचा उपयोग आहे किंवा खरंय. फायदा आहे म्हटलं तरी चालेल. आणि हे इथून मधुरतामधूनच मला मिळालं हे ही लाईन विचार करायची. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. एवढं सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करून योग्य ते कसं विचारांना वळण द्यायचं, हे पण एक काम आहे आणि ते तुम्ही खूप चांगलं करताय. त्याची आताच्या ह्याच्यात खूप आवश्यकता आहे लोकांना, म्हणजे सर्वांनाच. आता स्ट्रेसफुल असल्यामुळे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तणावाखाली असतंय. पण हे फॉरगिव्हनेस केल्यामुळे ज्याचं त्याला पण खूप चांगलं फील होतं आणि त्यातनं म्हणजे असं काय ब्राईटनेस येतो. म्हणजे थँक्यू बोलायला सांगितलं. थँक्यू. त्यामुळे यार संपदा, यू वांट टू स्पीक समथिंग? डॉक्टर स्नेहल, संपदा.
नेहाल. ऍक्च्युली माझी एवढी प्रॅक्टिस नाही होते फॉरगिवनेसची. अच्छा. ओके ओके. बरं, मग आता 6:22 होत आहे. ठीक आहे, मग आता आपण थोडस रिव्ह्यू करून परत एकदा आपण रिटर्न करूया. आणि आपल्या लक्षात येईल की आपण फॉरगिवनेस जो करतो आहे किंवा करण्याची जी आपली त्याच्या मागची जी भावना आहे, तर ती आपल्याला सतत इट इज वन सेकंड, लेट मी जस्ट म्यूट एव्हरीवन. फॉरगिवनेस आपण करतो. मी बऱ्याच वर्ष करतो, आता 4-5 वर्ष झाली. प्राणिक हिलिंग शिकल्यानंतरच मला कळलं की अरे फॉरगिवनेस करणं गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे, बरोबर आहे. तसं आपण सगळेजण फॉरगिवनेस करतात. सगळ्यांनी ऑलमोस्ट तुम्ही छान फीडबॅक दिले की कोणी सांगितलं हलकं वाटतंय, कोणी सांगितलं शांतता वाटते, कोणी सांगितलं की मला अत्यंत मोकळं वाटतंय, कोणी जड वाटत होतं आणि मग एकदम हलकं वाटतंय स्वप्न वगैरे, बरेचशा लोकांनी सांगितलं. दुसरं कोणी सांगितलं की आधार वाटतोय. आधार, इट्स अ व्हेरी पॉवरफुल वर्ड, बाय द वे, व्हेरी पॉवरफुल वर्ड. आधार वाटतोय काहीतरी असं त्यांना. आधार म्हणजे आत्मविश्वास की येस, हे केल्याने माझं काम होणार आहे. निकिताने सांगितलेला जो अनुभव होता तिचा लाईव्ह, राईट, भावाशी झालेलं भांडण, किंवा ज्योतीने सांगितलेलं आता निमकरनी की असं असं झालं सासूबाईंबरोबर आणि त्यानंतर इट हॅज बीन व्हेरी टेरेबल अँड देन आफ्टर यू स्टार्ट फॉरगिव्हिंग यू आर लिटल बेटर, करेक्ट. असं आपण सगळ्यांनी सांगितलं. अर्चनानी पण सांगितलं की शी इज ऑल्सो फीलिंग व्हेरी गुड आफ्टर डुईंग फॉरगिव्हनेस. हाच माझा अनुभव आहे, सगळ्यांचाच हाच अनुभव. ओके, आज त्या अनुभवाला आपण 1.5 वर्ष अनुभवतोय आणि आपण बऱ्याचशा लोकांना प्राणिक हिलिंग मध्ये आणताय, बऱ्याचशा लोकांना आपण मधुरताला आणताय, बऱ्याचशा आपल्या परिचयाच्या लोकांना आपण प्राणिक हिलिंग इंट्रोड्यूस करताय, बऱ्याचशा लोकांना तुम्ही रेकॉर्डिंग आपली शेअर करताय. का शेअर करताय? कारण की तुम्हाला असं वाटतं की मी पेढा खाल्ला, मला गोड लागला, मी पुढे द्यावा, हे सगळं, करेक्ट. असंच वाटतं ना की एक परत दुसऱ्या व्यक्तीला तो रेकमेंड करतो की अरे माझं काम, किंवा मला असं वाटतं की मला आय एम फिलिंग गुड, करेक्ट. सो नाव मी थोडस एक पाऊल आज आपण पुढे जाणार आहोत. येस, आपण नक्की समजणार आहोत की फॉरगिव्हनेस करत असताना मी आज तुम्हाला 2 मेसेजेस देणार आहे, अत्यंत महत्वाचे. आणि मेसेजेस म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला चाव्या देणार आहे. तुम्ही हात पुढे करा आणि चावी घ्यायला रेडी राहा. दोन्ही हात पुढे करा. 2 चाव्या देणार आहे, दोन्ही हात पुढे करा. ओके, सो आय एम गोइंग टू गिव्ह यू 2 keys टुडे. These keys are available in the universe, just that आपल्यापर्यंत या keys आतापर्यंत आलेल्या. ओके, एक लक्षात घ्यायचं की फॉरगिव्हनेस आपण करत असताना आपण अल्लाउद्दीनची स्टोरी ऐकली, राईट. माझं रेकॉर्डिंग आहे मधुरता मधलं, करेक्ट. अल्लाउद्दीन, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड, आठवतं का सगळ्यांना? आणू का स्क्रीनवरती त्या अल्लाउद्दीनला परत एकदा आपल्या रेफरन्स साठी? हा बघा अल्लाउद्दीन, हा आपण आहोत तोंडली एवढा. हे महाराज जे आहेत ब्लू मध्ये, हे सबकॉन्शियस माइंड आहेत, राईट. हे अल्लाउद्दीन आहेत, करेक्ट. हा अल्लाउद्दीन आपलं ऐकलं पाहिजे, आपण मालक राईट. हा आपण ह्यांनी आपलं ऐकलं पाहिजे आयडियली. पण असं बऱ्याच वेळेला होत नाही. असं का होत नाही? कारण त्याच्याकडे काहीतरी डेटा पॉइंट असतो, त्याच्याकडे तो नाही आपण फॉरगिव्हनेस करा, अरे तो चुकीचा वागला, असं थोडी आहे. तर पहिली चावी लक्षात घ्या, बी रिसेप्टिव्ह, हात मोकळे करा. पहिली चावी लक्षात घ्या, आपण फॉरगिव्हनेस करतो आनंदासाठी. कोणासाठी? माणूस काय आम्हाला आपल्याला फीडबॅक काय देतात की, किंवा फीडबॅक आपलं जनरली फिलिंग काय असते, मला यांनी त्रास दिला म्हणून मी याला फॉरगिव्हनेस करतो. बघा, आता प्राणिक हिलिंग मध्ये बरेचसे अनुभव आपल्याला तपासता येतात, चक्र ऑरा आपल्याला तपासता येतो. त्यामुळे हे सगळं संशोधन इतकं सोपं झालंय, राईट, की नक्की ऑराचं काय होतं. ज्यांना दिव्यदृष्टी आहे त्यांची मदत घेऊन तर आपल्या ऑरामध्ये ऍक्च्युली समजतं की चक्र आणि ऑरांचा कलर वगैरे कसा बदलतोय, कसं आपण शांत होतो. नीट ऐका, फॉरगिव्हनेस मी याच्यासाठी करतोय, मला त्रास झाला म्हणून, येस, बालबोध, मला त्रास झाला, मला बरं वाटण्यासाठी मी फॉरगिव्हनेस केला. ग्रॅज्युएशनची स्टेज काय आहे? मी आनंदी राहण्यासाठी फॉरगिव्हनेस करतो. आता हा कॉन्शियस माइंड आहे ना, नीट समज घ्या. ज्यांनी पहिलं सेशन अटेंड केलं त्यांना हे आजचं सेशन सोपं जाणार आहे. जे पहिलं सेशन अटेंड नसेल केलं त्यांनी रेकॉर्डिंग ऐका, म्हणजे दोन्ही सेशनचा मेळ करणार आहे. मी ही रेकॉर्डिंग पण शेअर करणार आहे.
कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण म्हणू ह्याला फॉरगिव्ह करायचं आहे मला, तर सबकॉन्शियस माइंड म्हणतो चल तुझी काही चूक नाही, आपल्याला कशाला फॉरगिव्ह करायचं. येस. जेव्हा सबकॉन्शियस माइंड जेव्हा त्याला लक्षात येतो की आपला मालक आनंदी होणार आहे, त्याला फक्त भावना समजतात, आनंदी, दुःखी, सुखी, समाधानी, हे सगळे इमोशन्स त्याला समजतात. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. इफ यू वॉन्ट टू डू एन एक्सरसाइज, लेट्स डू एन एक्सरसाइज. आय वॉन्ट यू टू क्लोज युअर आयज. डोळे बंद करा सगळ्यांनी आणि मला सांगा नक्की काय होतंय. सगळ्यांनी चष्मा काढा, छान डोळे बंद करा. आणि मनात चांगली हिरवीगार चिंच आठवा. काय होतंय बघा चिंच आठवल्यावर. चिंच आठवा. मस्त बढिया एकदम. आपण खाणार होता सेशन नंतर ही चिंच. मस्त पैकी मीठ मसाला रेडी आहे आणि आपण खाणार आहोत. तुम्ही तुमची खा, मी माझी खाईन. जेंटली ओपन युअर आयज. चिंच परत गेली जागेवर. डोळे उघडा. या पाणी आलं का तोंडाला? किती लोकांना पाणी आलं? चिंच कुठे आहे? कुणाच्या पाणी आलं डोळ्या? पाणी आलं का तोंडाला? पाणी सुटलं? या सगळ्यांना आलं काय? वा. ओके गुड. सो लक्षात येत आहे की चिंच कुठे आहे? डोक्यात. चिंच किंवा लोणचं, राईट, त्याच्या मेमरीज ज्या आहेत, राईट, त्या मसल बॉडीमध्ये. शशीचा वडा पनवेलचा कसा लागतो? ज्यांनी खाल्ला त्याला माहिती. जे पनवेलचे आहेत ते हसताय, राईट. जे आपण ठाण्याला जातो इथे मामलेदाराची मिसळ कशी लागते हे आपल्याला ज्यांनी खाल्ली त्याला माहिती. येस ऑर नो? करेक्ट. संपदा. ज्योत्स्ना काकू हसताय. ज्योत्स्ना काकू तुमच्या त्या लेनला जाय, खाली उतरल्यावरती अगदी गावात जायची गरज नाही. तळ्यापाळ्यावरती शक्य नाहीये, राईट. येस ऑर नो? तिथे जवळ झाली आहे. करेक्ट. अजून कोणी ठाण्याचं? संपदा आहे, वीणाताई आहे, करेक्ट, स्नेहल आहे. सो पीपल हू कॅन रिलेट. मिसळ आठवते. करेक्ट. करेक्ट. मला तर तुमच्याशी बोलताना पण मला पाणी आलं. व्हॉट इज दिस मीन? दिस मीन्स की जेव्हा मिसळ सांगितल्यानंतर किंवा चिंच सांगितल्यावरती हा मालक जेव्हा इथून कमांड देतो चिंच, तर इकडचा जसं गुगल सर्च करतो का नाही, तसा हा इकडे ब्रेन आहे तो सर्च करायला सुरुवात करतो. चिंच 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 चिंच, हे घ्या चिंच. चिंचच्या सगळ्या मेमरीज पुढे येतात. आहात चिंचेतनं बाहेर या. येस येस. सेम पद्धतीने जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे इमोशन्स, आपल्याला कुठलाही आजार असेल, जनरली मध्यमवर्गीय माणसं काय मागतो देवळाकडे? काय मागतो? माझी गरिबी दूर कर, माझा आजार दूर कर, असंच मागतो. म्हणजे सतत कुठले विचार चालू आहेत? मी आजारी, मी गरीब आहे. गरीब म्हणजे मनाने गरीब, पैशाने गरीब, आर्थिक परिस्थिती, आर्थिक, हे झालं की बरं, हे झालं की बरं. त्यामुळे सतत अशा विचारामध्ये, त्यामुळे विचारामधलं काय ऑक्युपाय करते, माइंड काय ऑक्युपाय करते? आय एम नॉट वेल. म्हणजे नवस ठेवला तरी काय ठेवला की माझं हे दुखणं जाऊ दे, म्हणजे परत दुखण्याचीच आठवण येते. पहिले रिकॉल काय होतंय की हे दुःख माझं जाऊ दे, सुखी ठेव असं मागायच्या ऐवजी आपण सांगतो हे दुःख माझं जाऊ दे. कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला फक्त एवढंच समजतं, दुःख म्हटल्यावर की तो दुःख आणतो. म्हणून फॉरगिव्हनेस केल्यावरती आपल्याला सारखं त्याच व्यक्तीला जर फॉरगिव्हनेस करायला लागत असेल तर आपल्याला आता अपग्रेड करायची गरज आहे.
आपण त्या व्यक्तीला फॉरगिव्ह करतोय, त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीच्या थ्रू आपल्याला जो काय आपल्याला झालेला जो त्रास आहे तो आपण लेट गो करायचा प्रयत्न करतोय. पण कॉन्शियस माइंड, हे बघा गंमत लक्षात घ्या, म्हणजे वेन यू आर फॉरगिव्हिंग, हा कॉन्शियस माइंड इथून बटन दाबतोय, भाई फॉरगिव्ह करा, चला पटापट सगळ्यांना फॉरगिव्ह करा. ओके, तो इथून कॉन्शियसनेस वरनं कमांड देतो आणि तो सबकॉन्शियस मध्ये इथे येऊन तो कमांड शोधतो. आता तो म्हणतो फॉरगिव्ह करा म्हणजे नक्की कसं वाटलं पाहिजे मला हे सांग, मला कसं वाटलं पाहिजे तुला. तो सांगतो की मला बरं वाटलं पाहिजे, मला शांत वाटलं पाहिजे, मला चांगलं वाटलं पाहिजे, मला हलकं वाटलं पाहिजे, मला हलकं वाटलं. जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ते तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला वाटलं, डेटा टॅली झाला आणि मग तुम्ही फॉरगिव्ह करताय. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड मध्ये फक्त इमोशन्स आहेत. रिपीट करा, सबकॉन्शियस माइंड मध्ये फक्त इमोशन्स आहेत. चीनचं सांगितल्यावरती तुम्हाला त्याची इमेज तयार झाली आणि त्याचे इमोशन्स तयार झाले, तोंडाला पाणी सुटलं. इमोशन्स. एखाद्या व्यक्तीविषयी जसं आता हिने सांगितलं, एखाद्या व्यक्ती कोणी सांगितलं आता आपल्याकडे की अजिबात आपल्याला असं वाटत होतं की नुसतं समोर आलं तरी आपल्याला चीड येत असेल, ते ताईने सांगितलं. नुसतं त्या व्यक्तीचं नाव घेतलं की अरे आपल्याला लगेच चीड येत असेल, ती आता चीड येत नाही, कारण इमोशन्स सगळ्या त्या रिलीज झालेल्या आहेत. मग ह्याचा आणि अँसिस्टरचा संबंध काय, तो आपण आता पुढच्या 10 मिनिटात समजणार. पहिली चावी तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. आपण सगळे फॉरगिव्हनेस आपल्यासाठी करतोय की मला आनंद झाला पाहिजे. आता सगळ्यांनी डोळे बंद करा, बिफोर आय गिव्ह यू द सेकंड की, राईट. डोळे बंद करा आणि कॉन्शियस माइंड वरनं सबकॉन्शियसला कमांड द्या. दीर्घ श्वास घ्या, म्हणा आय एम फॉरगिव्हिंग बिकॉज आय लव्ह इट, आय लव्ह माय सेल्फ. मला छान वाटतं, मला हॅपीनेस, आय फील हॅपी, मला आनंदी वाटतं. त्यामुळे मी तुला प्रोग्राम देतोय, कमांड देतोय की गोईंग फॉरवर्ड मनाविरुद्ध ऐकलं, बोललं किंवा संबंध माझा कुठे आला, ट्रान्झॅक्शन, त्या क्षणाला मला कमांड आली पाहिजे टू फॉरगिव्ह इमिजिएटली, कारण मला आनंदी, सतत आनंदी राहायचं. येस येस, सतत आनंदी राहायचं. चावी द्या त्याला. येस, सतत आनंदी राहायचं. मनाविरुद्ध घटना, मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली, होणार आहे, होईल, झाली की लगेच चावी. येस, आय फॉरगिव्ह. व्हाय? बिकॉज आय वॉन्ट टू बी हॅपी, आय वॉन्ट टू बी जॉयस, आय वॉन्ट टू बी लव्हिंग, आय वॉन्ट टू बी मॅग्नेटिक, आय वॉन्ट टू स्प्रेड प्राणिक हिलिंग इन लाईफ ऑफ मेनी मेनी पीपल. आणि म्हणून मला आनंदी राहायचं आहे, मला समाधानी राहायचं आहे. इन दिस लाईफ टाइम अँड बियॉन्ड. थँक्यू. डन. कट. आल्या परत. नुसतं या एका प्रेयरनी बरं वाटलं का? राईट. काही व्हायब्रेशन्स बॅकहेडला जाणवले? या अजून बरेच पिक्चर बाकी आहे. करेक्ट. सो लेट मी टेक एन अपॉर्च्युनिटी टू शेअर समथिंग विथ यू. हे आहेत क्रोमोझोम्स. या बाई काय म्हणतात ते ऐका. बेसिकली प्रत्येक अनदर म्हणजे क्रोमोझोम्स मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि क्रोमोझोम्स शिकून घेऊया. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच आहे. शिकायच्या आधी आपण क्रोमोझोम आणि जीन्स या बेसिक्स कन्सेप्ट शिकून घेऊया. तर डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतच आहे की क्रोमोझोम कुठे असतात, तर प्रत्येक सेलच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात. आणि क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, तर एका डीएनएच्या मॉलिक्यूल पासून क्रोमोझोम बनलेले असतात. आता क्रोमोझोमचं काम काय, तर इट कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. म्हणजे आपण पहिल्या लेसन मध्ये शिकलो की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स जातात ते नेण्याचं काम किंवा कॅरी करायचं काम किंवा ट्रान्सफर करायचं काम कोण करतं, तर क्रोमोझोम्स करतात. बेसिकली प्रत्येक स्पीसीजमध्ये, प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळे नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. तसंच ह्युमन्समध्ये 46 नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, ज्याच्यामध्ये मग 23 क्रोमोझोम्स पेअर्स आपल्या ह्युमन्समध्ये असतात. आता त्या 23 पेअर
क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स मध्ये डेटा येतो एका पिढीतनं दुसरी पिढी, ट्रान्सफर. एका पिढीतनं दुसऱ्या पिढी, ट्रान्सफर. खेळ चालू आहे, ट्रान्सफर. येस, विशिष्ट समाजातली लोक, विशिष्ट घरातली लोक, विशिष्ट घराण्यातली लोक ही तशी अंशता तशी असतात. येस ऑर नो? तशीच वागतात, तशीच बोलतात, तशीच असतात. बघा तुम्ही आसपास वेगळ्या वेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या घराण्यांची जर थोडस माझ्याबरोबर जर तुम्ही चिंतन केलं जाता तर मग लक्षात येईल की हो, हे असं आहे. मी स्वतः सुद्धा असा, मी म्हणजे आपण सगळेच. आपलं काहीतरी अंश आपल्या वडिलांसारखा, आईसारखा, आजोबांसारखा, आजीसारखा हा आहे. मग कोणावरती रागवायचं किंवा कोणावरती आनंदी राहायचं किंवा कोणावरती कसं वागायचं किंवा आर्थिक, शारीरिक, मानसिक स्थिरता आणण्यासाठी जर आपल्याला हेरिडिटरीच असं सांगितलं गेलेलं आहे, तुम्ही बघून पाय पसर बरं, अशी माणसं आयुष्यामध्ये श्रीमंत होण्याच्या खूप दूरचा प्रवास आहे. अजिबात होणार नाही. होतील पण स्लो होतील. अंथरूण बघून पाय पसरावं हे खूप जुनाट विचार आहे. त्याला मास्टरांनी मॉडरेशन म्हणून सांगितलेलं आहे. आरटी गुरुकुलामध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. बेसिकच्या पुस्तकामध्ये पण आहे. आर यू अंडरस्टँडिंग? एकाला डायबिटीज, पुढे डायबिटीज, तिसरा डायबिटीज, चौथा डायबिटीज. द शो गोज ऑन. हाऊ इज इट पॉसिबल? हे सर्कल ब्रेक कोण करणार आणि कसं होतं, कसं होऊ शकतं सर्कल ब्रेक, का व्हायला हवंय? जशा चांगल्या गोष्टी पुढे येतात, काही फॅमिलीज अत्यंत दानशूर असतात, प्रेमळ असतात, जनहितार्थ काम करण्यासाठी वडील असतात, त्याच्यानंतर मुलगा सुद्धा तो वारसा चालतो, त्याच्या आधी त्यांच्या घरातलं कोणतरी चालवत असतं आणि मग शो गोज ऑन. आणि जर राग, द्वेष, मत्सर जर क्रोमोझोम्स मध्ये सगळा डेटा येतोय तर हा पण डेटा येतो आणि मग त्या डेटामध्ये मी का फॉरगिव्ह करू हा द्वंद्व सुरू होतो. आणि मी जेव्हा म्हणतो की ओके आय एम फॉरगिव्हिंग, तेव्हा त्यावेळी त्या क्षणाला मला त्रास आठवतो मला झालेला. मग मी त्रासाला फॉरगिव्ह करू, त्रास होतो त्याला फॉरगिव्ह करू, त्या व्यक्तीला फॉरगिव्ह करू आणि माझा गोंधळ उडतो. पण अल्टिमेटली मला काहीतरी प्रक्रिया होते आणि मला बरं वाटतं. परमनंटली बरं कोणाला वाटायचं? हात वरती करा. परमनंटली बरं वाटायचं, परमनंटली मला सतत आनंदी राहायचं, परमनंटली आय वॉन्ट टू बी हॅपी, परमनंटली मला काहीतरी खरंच मला बदल घडवायचा आहे स्वतःमध्ये. आमच्याकडे प्राणी किलिंग मध्ये काही पेशंट्स आपल्याला जेव्हा करतात तेव्हा बोलतात, सांगत असतात, तेव्हा मला हा आजार बरा करा. कोणाला काही स्किन इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, अजून कुठलं इन्फेक्शन आहे, कुठल्या प्रकारचे आजार आहे, फायनान्शियल प्रॉस्पेरिटीसाठी माझे हे म्हणजे पैसे अडकले हे दूर करा, पैसे अडकले हे दूर करा. अफर्मेशनच आहे. पैसे अडकले ते अडकलेच आहे, दूर करा म्हणजे पैशापासून अजून दूर झालेले. त्यांना सांगायचंय मला, भावना समजलं, पण पैसे अडकले हे तो माणूस सारखा सांगतो सगळ्यांना, अरे काय माझे पैसे अडकलेत, अरे काय माझे पैसे अडकलेत, अरे काय माझे पैसे अडकलेत. ते अडकलेलेच असतात, अडकलेलेच राहतात, पुढे येत नाही. आपले न्यूरॉन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, न्यूरॉन्स आहेत राईट, आपल्या शरीरामध्ये न्यूरॉन्स आहेत राईट. तर ते 80 बिलियन न्यूरॉन्स आहेत. खूप मोठा नंबर आहे राईट. एका न्यूरॉन मध्ये राईट, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत ना ह्याच्यामध्ये एवढा डेटा सेव्ह होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण जेव्हा अफर्मेशन करतो, एव्हरी सेल ऑफ द बॉडी, आपण मालक असल्यामुळे जे मालक बोलतो ते सेव्ह करतो, जे मालक बोलतो सेव्ह करतो, जे मालक बोलतो सेव्ह करतो. तुम्ही आता या सेशनला आहात
आणि मी म्हटलो की मी ठाण्याला आहे, तर मी आता ठाण्याला आहे. मी म्हटलो मी आता कर्जतला आहे, तर माझं ब्रेन म्हणेल मला ते काय खोटं बोलतोय, काय खाबा मारतोस, ठाण्याला आहेस ना. पण मी जर असं म्हटलो की मी उद्या कर्जतला जाणार, मी उद्या वाशीला जाणार, मी उद्या मुंबईला जाणार, हा, मग ती एक्झिस्ट करत नाहीये ना गोष्ट. ते मी सबकॉन्शियस माइंड मध्ये ठीक आहे जाशील, तर बघ आत्ता नाहीयेस, मग मला आत्ता आनंदी व्हायचं, मी आत्ता फॉरगिव्ह करतो. आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी, दॅट्स इट, मूव्ह ऑन. रांगोळी टाकून फॉरगिव्हनेसचं स्वागत, व्यक्तीचं स्वागत नाही. इतकं क्षणाला आय फॉरगिव्ह यू, दॅट्स इट, ओव्हर, यू प्लीज फॉरगिव्ह मी, इतकं सोपं आहे. आय फॉरगिव्ह, आउट, मूव्ह. आपल्याला कार्य करायचं आहे, जनहितार्थ कार्य करायचं, लोकांच्या जीवनात मधुरता आपल्याला आणायची असेल तर आपण आपल्या गोष्टी आपण दुरुस्त करेपर्यंत एक आयुष्य नाही, अनेक बरेच आयुष्य लागतील. एवढ्या व्याधी आपल्याला असू शकते, असणार आहेत, त्रास असणार आहेत. पण त्याचं उल्लंघन करून जेव्हा आपण म्हणतो की चल मी आता चालतो पुढे, लेट्स मूव्ह ऑन, हे क्रोमोझोम्स आपल्याला कोणी दिले? आपल्या पूर्वजांनी येत राहिले. आपण पण कधीतरी काही जन्मांमध्ये आपणही आता जे अनुभव, तर परत ना परत जाऊ, जेव्हा आपण बॉडी शरीर सोडून आपण जेव्हा जाऊ परत खाली येऊ, तेव्हा हा डेटा परत येणार आहे. मग तो पॅटर्न कधीतरी ब्रेक झाला पाहिजे कुठल्या तरी जन्मामध्ये. आय अंडरस्टँडिंग. आपण म्हणतो की अरे माझी मुलं अजिबात धार्मिक नाहीयेत. काही मुलं असे असतात की त्यांना असं वाटतं की आपली मुलं धार्मिक नाहीयेत, काही त्यांना असं वाटू शकतं की अत्यंत धार्मिक आहे. अशी दोन्ही आपण तरा बघतो की नाही. काही जणांची मुलं अत्यंत धार्मिक आहेत, काही जणांची मुलं अजिबात धार्मिक नाही. इट इज ओके. काही जण अभ्यासात प्रचंड हुशार आहेत, काही जण अजिबात नाहीये. दोन्ही त्याच शाळेत आहेत, 30 टीचर आहेत. हाऊ इज इट पॉसिबल? 30 टीचर 30 शाळा, पण वर्गात 50 मुलं असतील, फक्त एकच पहिला आहे. हाऊ इज इट पॉसिबल? लाख असतील पण लाखाचा पोशिंदा एकच असू शकतो. हाऊ इज इट पॉसिबल? इट इज पॉसिबल बिकॉज देर इज अ प्रोग्राम. पिढ्यानं पिढ्या योगी साधना हे करत 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 इथपर्यंत झालेलं असतं. त्यामुळे क्रोमोझोम्सचा हा असलेला, क्रोमोझोम मध्ये असलेला हा जो आजार म्हणण्यापेक्षा हा जो प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम आपल्याला खऱ्या अर्थाने खरं त्रास देतो. तो प्रोग्राम म्हणजे त्याला असलेलं वळण, दॅट्स अ राईट वर्ड. त्याला असलेलं वळण, ऍसिडिटी होणं, ऍसिडिटी झाली की पित्त, पित्त, सगळ्या त्या गोष्टी इन लाईन इन लाईन इन लाईन इन लाईन का होते ऍसिडिटी? व्हॉट इज द रिझन? कुठेतरी सप्रेस्ड इमोशन्स असू शकते. मग जोपर्यंत त्या सप्रेस्ड इमोशन वरती काम होत नाहीये, जोपर्यंत ब्रेन ते रिलीज करत नाहीये, त्याचं संशोधन करत नाहीये, तोपर्यंत ब्रेन, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड सतत त्या याच्यामध्ये त्यांचा द्वंद्व चालू आहे आणि म्हणून बॉडी ऍसिड्स फेकते. कसे बरे होतात आपल्याकडे डायबिटीसचे पेशंट्स? कशी त्यांची शुगर एवढी पटकन कमी होते? जेव्हा त्यांना हेच विचारलं जातं की आपल्या आयुष्यातला धक्का सांगा, काय शॉकिंग घटना आपल्या आयुष्यात झाली, टप्पे सांगा, तेव्हा ते जे मला सांगायला सुरुवात करतात, त्या टप्प्यावरती गेल्यावरती लक्षात येतं की ह्या दुर्दैवी असलेल्या या ज्या एनर्जीज आहेत, त्यातनं तयार झालेला जो एनर्जीज आहेत, त्यातनं पॅनक्रियाजला त्याचं काम करण्यासाठी ऑब्स्टॅकल्स तयार होतात आणि म्हणून मग त्यातनं इन्सुलिन जे प्रोड्यूस करते, ते बॉडी इज नॉट एबल टू अंडरस्टँड की कसं बिहेव करायचंय. जर एखाद्या व्यक्तीला तसा धक्का असेल, तसा शॉक असेल, तसा ट्रॉमा असेल, तो न गोड खाता पण शुगर कशी येते? कारण इन्सुलिन जे शुगर बनवते, पॅनक्रियास जे इन्सुलिन बनवते आणि जे रक्तात थेंबे थेंबे जात राहतं त्याच्या टोकापासून, ते तेलाच्या तवंगासारखी ती शुगर तशीच फ्लोट होत राहते, राईट? आणि म्हणून आपण म्हणतो एक्सेसिव्ह शुगर, कारण की त्याचं युटिलायझेशन नाही झालं. But when you are able to heal the pancreas and talk to the patient and check the energy and then make him do some affirmations, तो प्रोग्राम चेंज होतो. येस, लक्षात येत आहे?
तुम्ही आपण सगळ्यांनी मागच्या 1.5 वर्षामध्ये मधुरतामध्ये आपण काय केलं की आय फॉरगिव्ह यू, यू फॉरगिव्ह मी, वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपण जसं लहान मुलाला आपण कसं भरवतो का नाही, राईट? कधी अरे हे बघ काय आलं, हे बघ काय आलं, पटकन एक घास घालते आहे की नाही, तसंच आपण आपल्या ब्रेन आणि आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला असं आपण हळूहळू करून त्याला आता त्याची दोघांची अलाइनमेंट केली, तेव्हा जाऊन कळलंय आता अरे फॉरगिव्ह केलं पाहिजे. का? कारण मला आनंदी राहायचंय. आर यू अंडरस्टँडिंग? येस येस. हा जो प्रोग्राम आहे, जो पिढ्याने पिढ्या पुढे आलेला आहे, तो प्रोग्राम आपण जर ब्रेक केला तर पुढच्या पिढीला आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपण सतत आनंद रेडिएट करत राहिलो. ते प्राणिक शिकले तर आपला ऑरा बघितला आपण कसा होतो, छान ब्राईट होतो का नाही. आपला ऑरा तपासल्यावरती आपल्याला कळतं की आपला ऑरा किती फूट होता आणि नंतर किती फूट झाला. ट्विन हार्ट्स मेडिटेशन केल्यावरती आपल्या ऑराचं काय छान झालं, आपलं मॅग्नेटिक ऑरा. तसा ऑरा आपला मेंटेन होतो छान पैकी. त्यामुळे मी आनंदी असीन समजा तर माझ्या बरोबरची लोक आनंदी असणारच आहे. हे स्वप्न जर मी चिडचिड नाही केली तर माझ्या आसपास पण चिडचिड कमी होणार आहे. पूर्ण चिडचिड थांबणार आहे का? नाही. लेट्स बी रिअलिस्टिक. पण मग त्याच्यावरती नाही थांबणार म्हणून रोज तिला वरच्या खिशात ठेवायची का? नाही. आली चिडचिड की परत कॉन्शियस माइंडला आता आपण सांगितलं हॅपीनेस, विसरायचं नाही, हॅपीनेस. त्यामुळे गाडी रुळावर घसरणार आहे का? कधीतरी घसरेल. पंक्चर होईल का? हो होईल. कधी दूध जाईल का? हो. रोज जातं का? नाही. हे सगळे एक्झाम्पल्स आपल्या समोरच असतात, पण कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही. हो रे, असं नाहीये. आपल्या घरात पंख्याचं बटन, लाईटचं बटन लावतो ना आपण, असं बघतो का बाबा आपल्याला लावतो हा मी बटन? नाही. पंखा लावला की न बघता आपण ते बटन लावतो. बिकॉज ऑफ ब्रेन, द बॉडी, दिस एव्हरीथिंग इज अलाइन्ड. कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड अँड द ब्रेन अँड द फिजिकल बॉडी ऑल इन वन लाईन, दे आर अलाइन्ड. आणि ती जेव्हा आपण मेळ घेतो, ती मेळ आपली बसते जेव्हा, तेव्हा आपण फॉरगिव्हनेस करणं इतकं छान, इतकं सोपं आणि इतकं फंटास्टिक होतं की मग आपल्याला पर्पज समजतं. क्लिअर होत आहे? 6:50 झालेले आहे. आपण एक प्रयोग करून बघूया, म्हणजे आपण जी थिअरी आता समजतोय तिला आपण थोडीशी जोड मिळेल. येस, आर यू विथ मी? आहात का? बायोलॉजीचं लेक्चर वाटलं का हे तुम्हाला आजचं? असं वाटतं बायोलॉजी वगैरे मला काही विशेष मार्क मिळालेले नाहीयेत बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये, पण तरी पण आपल्या फॉरगिव्हनेसच्या दृष्टिकोनातून हे असलेलं काही इंटरनेट आणि बाकी सगळ्याचं जे ज्ञान आहे ते आपण इथे प्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. गाभा तोच, फक्त एक पाऊल पुढे. येस ऑर नो? येस, जाऊ पुढे, राईट? सो नाउ आय वॉन्ट यू टू थिंक अबाउट द सेम पर्सन whom you are forgiving. पण आज फक्त आपला प्रोग्राम वेगळा असणार आहे. आपण म्हणा की मला आनंदी व्हायचंय, मला मोकळं मोकळं छान, मला लाईट फील करायचंय, म्हणून मी फॉरगिव्ह करतोय. रेडी? ज्या बॉडी पार्ट मध्ये आपल्याला त्रास होत असेल, अस्वस्थता वाटत असेल, डिस्कम्फर्ट असेल, स्ट्रेसफुल वाटत असेल किंवा तो बॉडी पार्ट दुखत असेल, त्या बॉडी पार्ट वरती लक्ष केंद्रित करा. आपल्या ब्रेनला कमांड द्या, कॉन्शियस माइंड टू सबकॉन्शियस माइंड कमांड द्या. आपण आय फॉरगिव्ह एव्हरीवन. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा आणि म्हणा आय फॉरगिव्ह यू ऑल. यू आर ऑल फॉरगिव्हन. You are all forgiven. May all of you be blessed. तुम्ही सगळे आनंदी व्हा, आनंदी राहा. होय, मला त्रास झाला होता, वाईट वाटलं मला, I was deeply hurt, but I want to be happy now. त्यामुळे आता enough. Thank you. टाटा. Bye bye.
या सगळ्या दुःखांना बाय बाय. कट करा. पण आय वॉन्ट टू बी हॅपी. आय वॉन्ट टू बी जॉयस. आय लव्ह माय सेल्फ. आता मी स्वतःला शिक्षा नाही करणार. स्माइल अँड से यू आर ऑल फॉरगिवन. तुमच्यामुळे मला हे कळलं हो, की आनंद राहण्याचा हा जो प्रोग्राम आहे हा मला कळला. यातनं माझी आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. त्यामुळे आय एम थँकफुल टू यू. आय फॉरगिव्ह यू ऑल. यू आर फॉरगिवन. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, जेवढे क्रोमोझोम स्पेअर आहेत, जेवढे न्यूरॉन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, 80 बिलियन न्यूरॉन्स, त्यांना सगळ्यांना सांगा, ज्यांनी कोणी निगेटिव्ह एनर्जी पकडून ठेवली आहे रिलीज करा. आत्ता या क्षणाला नाव सगळ्यांनी सोडा. म्हणा मी ठरवलंय मी आनंदी राहणार आहे. थँक्यू. स्माइल आणि त्यांना सगळ्यांना म्हणा आजपासून आपण आनंदी राहायचंय. इनहेल आणि एक्सेल. कट करा लिंक त्या सगळ्यांशी आणि हात मोकळे करा. दोन्ही हात तळहात आपले आकाशाकडे असणार आहेत. हार्ट चक्राकडे लक्ष. त्या सगळ्या निगेटिव्ह प्रोग्राम्स जे पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेले आहेत तो सगळा थांबलाय. प्रोग्राम चेंज करूया. पण येस, आय एम हॅपी. आय एम हॅपी. I am in the process of becoming rich, wealthy, and healthy. I love myself. I'm an amazing person. I want to be even a better person, be even a amazingly fantastic person. मला आवडतं प्रगती करा. सांगा स्वतः, मला आवडेल खूप प्रगती करा. मला त्यातला आनंद मिळतो. त्यात करत असताना मला आनंद मिळतो. येस, आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आपलं लक्ष फक्त हार्ट चक्रावरती आणि आपण सतत म्हणतोय आय लव्ह माय सेल्फ. दीर्घ श्वास घ्या. जे प्राणिक शिकले प्राणिक ब्रीदिंग करा प्लीज. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेत असताना इनहेल लव्ह फ्रॉम द एनर्जी ऑफ द युनिवर्स. इनहेल लव्ह, होल्ड, गिव्ह इट टू एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. गिव्ह इट टू एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी. पुन्हा एकदा इनहेल लव्ह, give it to every cell of your body. आपल्या शरीराच्या प्रत्येक कणाला, प्रत्येक न्यूरॉनला, आपल्या बोन्सला, आपल्या वेन्सला, आपल्या नर्वस सिस्टमला हे प्रेम द्या. इनहेल करा परत एकदा. इनहेल लव्ह, होल्ड, एक्सेल, गिव्ह इट टू द बोन्स इन युअर बॉडी. स्माइल. पुन्हा एकदा इनहेल लव्ह, होल्ड, एक्सेल. व्हिज्युअलाइज करा आपलं रक्त, प्रत्येक रक्ताच्या आपल्या कणाकणामध्ये हे प्रेम, दिव्य प्रेम, डिवाइन लव्ह. पुन्हा एकदा इनहेल करा, होल्ड, एक्सेल करा. Every cell of your body, your skin, your eyes, your nose, your ears, all the organs. पाठवावर तिकडे हे सगळं प्रेम सगळं डायरेक्ट करा. तिथे डायव्हर्सिफाय करा शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये.
पुन्हा एकदा इनहेल लव, होल्ड, एक्सेल लव. शरीराच्या प्रत्येक भागामध्ये डिस्ट्रीब्यूट इव्हनली. पाठीच्या मणक्याला द्या बरं. मणका आपला किती आपल्यासाठी काम करतो. इनहेल करा, मणक्याला पाठवा. वरपासून खालपर्यंत मणक्याला द्या बरं. पुन्हा एकदा इनहेल लव. दोन्ही पायांना द्या बरं. दोन्ही पायांकडे लक्ष, पावलांकडे लक्ष, गुडघ्यांकडे लक्ष, आपल्या मांड्यांकडे लक्ष, आपल्या हिप्स कडे लक्ष. इनहेल लव, होल्ड. द्या बरं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला, आपल्या पोटाला, यकृत, पॅनक्रियाज, लिव्हर स्प्लीन सगळ्यांना द्या बरं. पुन्हा एकदा इनहेल लव. आपल्या लार्ज इंटेस्टाइनला द्या. पुन्हा एकदा इनहेल लव, होल्ड, एक्सेल स्मॉल इंटेस्टाइन. इनहेल लव. छातीच्या बरगड्याने द्या. इनहेल लव. पाठीच्या वरच्या भागामध्ये 2 लंग्स जे आपले आहेत ते लंग्सला द्या. व्हेरी गुड. इनहेल लव. आपला चेहरा, कान, नाक, डोळे, घसा. Inhale love. Hold. Give it to your left brain, your right brain, the front, the middle, and the back. 5 parts of the brain. Punha ekda. Inhale love. Give it to your brain. Inhale love. Give it to your entire brain. Inhale love. Give it to your brain again. Inhale love. आपल्या ब्रेनच्या मागच्या भागामध्ये आपल्याला एनर्जी घेऊन जायची. पुन्हा एकदा इनहेल लव. Give to your brain. Inhale love. डोळे आपले सगळ्यांनी आपले डोळे उघडा आणि ब्रेनच्या या भागामध्ये एनर्जी घेऊन या सगळ्यांनी. ऑक्सिपिटल लोब त्याला म्हणतात. इनहेल लव. ब्रिंग इट टू दिस पार्ट ऑफ युअर ब्रेन. ब्रेनच्या मागच्या भागामध्ये मन शांत करण्यासाठी, शांतता अनुभवण्यासाठी. इनहेल लव. ब्रिंग इट टू द ऑक्सिपिटल लोब. बड़ा शांत शांत शांत. Inhale love. Om Shanti Shanti Shanti. 2 मिनिटं आपल्याला काही सूचना मिळणार नाही. आपल्या मनातल्या मनात फक्त ओम शांती शांती आपण करत जाणार आहोत. Every cell of your body is going to be filled with love.
Gently return back to the body. Move your fingers. दोन्ही हाताची मुवमेंट करायचा प्रयत्न करा. पायाची मुवमेंट करा. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवूया आणि शांती मंत्राने आपण आपल्या अँसेस्टर्सला ब्लेसिंग्स देऊया. म्हणा कळत नकळत हे प्रोग्राम्स पुढे आलेले आहेत, पण आज मी वाट वळवली म्हणा. थँक्यू. मास्टर चुआकोक्सी यांच्या आशीर्वादाने फॉरगिव्हनेसची टेक्निक आपल्यापर्यंत आलेली आहे. आपण छान प्रॅक्टिस करतोय मागचं 1 वर्ष 1.5 वर्ष, त्यामुळे पॅटर्न ब्रेक झालेला आहे. आपल्या अँसेस्टर्सला आपण ब्लेस करतोय. व्हिज्युअलाइज करा पांढरा शुभ्र लक्क प्रकाश आपल्या हातातून जातोय आणि 7 पिढ्यांपर्यंत आपण व्हिज्युअलाइज करा. आपण 7 वेळा ओम शांती शांती मंत्र म्हणणार आहोत. जर आपले वडील हयातीत असतील तर आजोबांपासून सुरुवात करा आणि 7 पिढ्यावरती. आजोबा पण हयातीत असतील तर पंजोबांपासून ब्लेस करा त्यांच्या 7 पिढ्यावरती. जर तेही हयातीत असतील तर मग पुढे माहिती आहे तुम्हाला. ओके. दीर्घ श्वास. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांति शांति. ओम शांति शांति शांति. शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम विजुअलाइज करा. आपण ह्या सगळ्या आपल्या पूर्वजांना ब्लेस करतोय, सिस्टर्सला ब्लेस करतोय. या सगळ्यांचा प्रवास लवकरात लवकर पूर्ण होऊन त्यांच्या आत्म्याशी त्याचं एकरूप, त्यांचं विलीन लवकरात लवकर होते. सो बीट. ओम शांति शांति शांति. ओम विज्युअलाइज करा ते सगळेजण त्यांचं आत्मा शुद्धीकरण चालू आहे. सगळ्यांचं शुद्धीकरण होत आहे, ब्राईट होत आहे त्यांचा आत्मा. त्यांच्या यातना कदाचित कमी झाल्या असतील. धडे घेऊन प्रत्येक जण पुढे पुढे जातोय. येस. स्माइल आणि म्हणा कट. लिंक कट. Inhale and exhale. अतिरिक्त ऊर्जा आपल्या दोन्ही पायातना खाली, तळ पायातना खोलवर जमिनीत गेली आहे. माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणा, आय एम रूटेड, आय एम कनेक्टेड, आय एम ग्राउंडेड, आय एम सेफ, I am happy. May all be blessed unconditionally. So be it. So be it. So be it. So be it. Inhale and exhale. Link cut करा सगळ्यांशी.
Just cut the link. Gently open your eyes. Everybody okay? जमलंय सगळ्यांना? Right? Chromosomes. Yes. So try to massage. I think with a lot of energy. थोड़ा massage करा. Lot of love in the aura right now, in the body. छानपैकी आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला, आपल्या स्किनला, आपल्या बोन्सला छान आपण मसाज करा. म्हणा लव लव लव. Yeah. Good. Yes. कोणाला feedback द्यायचा असेल तर let me unmute. Allow participants to. Yes. Everybody okay? एखाद्याचा बॉडी पार्ट कुठला समजा दुखत होता किंवा अस्वस्थता वाटत होती आणि त्यांना बरं वाटलं असं कोणी आहे का? इधर है वो कोई बंदा? यस. आत्या. सवी आत्या आमची बोलते. येस. अनम्यूट कर बरं आत्या. सवी आत्या. सविता जिम से बोलता है. येस. अनम्यूट करा. तुला बटन पाठवतो. हा बटन दाबा. आता बोल. आता ना पाय दुखत होता, डावा पाय थोडा, तो आता बरा वाटला, म्हणजे दुखत नाहीये. हो वा. आता ऐकू. कुठे डावा का? हा डावा पाय, ते पैंजण वगैरे असं घालतो ना तिथे. थोडस चालून बघ बरं आता किती बरं वाटतंय. हलकं वाटतंय, म्हणजे आता हलकं वाटतंय. वाव. हो मॅजिक. बरं वाटतंय. बरं वाटतंय. बरं वाटतंय. छान. मला तुझा चेहराच सांगतो बरं वाटतंय. मस्त. Is it magical, right? It's magical, no? Yeah. So all magics have logics. Master असं म्हणतात की all the magics have logics. Correct? Once you understand the logic, then the magic becomes easy to understand. Okay, so thank you. तुम्ही सगळे पार्टिसिपेट केला. आता आपल्या लक्षात आहे. पटकन फॉरगिव्ह करायचं. इतकं पटकन. I forgive you. का फॉरगिव्ह करतो मी? का? त्यांनी मला त्रास दिला म्हणून नाही. मला दुःख होतं म्हणून नाही. मला आनंदी राहायचं म्हणून मी फॉरगिव्ह करतोय. जर मी हा चिंतन केलं की मी दुःखी आहे म्हणून मी फॉरगिव्ह करतोय, तर मी दुःखावरती चिंतन करतोय. माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी सतत पैसे नाहीयेत म्हणून मेहनत करत राहिलो, तर माझ्याकडे पैसे नसणार आहेत. समृद्धी आणण्यासाठी मी समृद्ध आहे, सक्षम आहे, स्थिर आहे आणि म्हणून मी आर्थिक माझी छान प्रगती होते. हे जेव्हा मी चिंतन करीन तेव्हा माझी आर्थिक प्रगती होणार. मला कमी पगार मिळतोय म्हणून मी दुसऱ्या कंपनीत अधिक पगारासाठी जातोय. ये रे माझ्या मागल्या, पैसे पुरणार नाही. माझी भरभराट होते, मला छान ग्रोथ मिळते. मला या कंपनीत दुसऱ्या कंपनीमध्ये 30, 40, 50%, 100% इम्प्रुव्हमेंट मिळते. मी इथे खूप छान शिकलो. मी पुढे अजून प्रगती करणार आहे. पैसे भरभराट होणार आहे. पर्स्पेक्टिव्ह काय आहे आपला? चेंज काय करतोय मनाचं? मी काय म्हणतोय, काय करतोय? येस. कोण विचारतंय? ज्योती निमकर. हा बोला. हा खूप छान वाटलं आता हे सगळं ऐकून. मला वा. शांत वाटलं, रिलॅक्स्ड वाटलं. फार मी सेशन्स अटेंड केली नाही, ते दुसरंच असेल मला वाटतं.
माझा एक अच्छा. प्रश्न होता की आपण आता फॉरगिव्हनेस करतो तर बरेचदा आपण असं करतो की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय वगैरे त्याला आपण करतो फॉरगिव्ह की चला आता ठीक आहे आपल्याजवळ तो प्रत्येक वेळेला नसतो तर आपण फॉरगिव्ह करूया. पण बरेचदा असं होतं की आपण जे काही केलं ना ते गिल्ट आपल्या मनात जास्त राहतं किंवा एक गिल्ट ट्रिपवर आपण जातो. तर त्यावेळेला काय करायचं? प्राणिक सायकोथेरपी आपल्याला शिकायची आवश्यकता आहे. हां. राईट. त्याचं सोपं उत्तर प्राणिक सायकोथेरपी आहे. त्याच्यामध्ये मास्टर हां. चुआ आपल्याला त्या वर्कशॉपमध्ये शिकवतात की अशा प्रकारच्या ज्या इमोशन्स आहेत ज्या एकदम चिकटून बसलेल्या आहेत त्या कशा काढायच्या. हं. काय न वाचा मनसेंद्रिया हे जे आपल्या मनातले आपल्या काममानसिक शरीरातले जे आजार आहेत हे आपण कसं त्यातनं बाहेर येऊ शकतो. हं. ही टेक्नॉलॉजी ते शिकवतात. आणि कालांतराने म्हणजे अगदी फार काही वर्षांनी नव्हे तर काही आठवड्यात, काही महिन्यात, काही दिवसांमध्ये आपल्या लक्षात येते की ओके मी का बरं गिल्ट म्हणजे मी का बरं स्वतःला पनिशमेंट करू? अरे मी स्वतःवर प्रेम करतोय. चुका सगळेजण करतातच आहे. ज्योती, जरा थांब 2 मिनिटं. हां, बोला. राईट. त्यामुळे चुका सगळे करतात तसं मी करतो. त्यामुळे मी स्वतःला पनिशमेंट किती दिवस देऊ बरं? का बरं मी स्वतःला गिल्टी म्हणू स्वतःला? राईट. आणि अधिक गिल्ट वाटत असेल अगदी तर देन यू हॅव टू टेक हिलिंग. यू हॅव टू डू सायकोथेरपी फॉर दॅट. ओके. पण मला आनंद आहे की तुम्ही आज दुसरं तिसरं सेशन अटेंड केलं आणि तुम्हाला खूप बरं वाटलं. हो, हो. ओके, गुड. छान. राईट. थांबूया का? आहेत कोणाचे काही प्रश्न? थांबूया असं वाटतं मला. आय थिंक एव्हरीबडी. चला, 7:15 प्रश्न नाही पण एक सांगेन की हा बोला. लेफ्ट साइडला बॅक मध्ये ना चमक भरली होती सकाळी. आता ती गेली. गेली? वाव. लेफ्ट आता साइड ना. हलकं वाटतंय मला. अमेझिंग. वाव. थँक्यू सो मच. खूपच छान. ग्रेट. दिस इज अमेझिंग. व्हेरी गुड. सो यू नो द की नाव. चावी आपल्याला मिळालेली आहे. थँक्यू. गुड फीडबॅक अर्चना. थँक्यू सो मच. ठीक आहे. सो आपल्याला असे अनुभव येणार आहे. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा या सगळ्या प्रक्रियेतनं जात असतो तेव्हा आपला कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आपल्याला सांगत राहणार आहे, अरे नाही रे असं थोडी आहे, अरे नाही रे असं थोडी आहे. पण तेव्हा आपल्याला त्याला सांगायचं आहे चिंच आठवली की कसं तोंडाला पाणी येतं, तसं त्याला हॅपीनेस भाऊ विसरला का? ओके सॉरी. त्याला आठवण करून द्यायची आपण मालक आहोत. आय एम द मालिक, आय एम द ओनर. मी मालक. माझे इमोशन्स मी ठरवणार, तू नाही. यू आर सपोज टू बी अलाउद्दीन फॉर मी. यू आर सपोज टू बी अलाउद्दीन फॉर मी. आतापर्यंत तुम्हाला भरपूर चालवलंस, आता मी चालवतो. घोडा उधळलेला होता ना, इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे. आता त्या घोड्यावरती मी स्वार झालो. मी सांगीन तिकडे जायचं आणि मी रस्ता मला माहिती आहे. गडबड करायची नाही. कळतंय का? थांबू की आहेत कोण अजून मंडळी बोलायला? थांबू का नको सांगू ते पण सांगत नाही ती. माझ्या पाठीच्या मधल्या भागामध्ये दुखत होतं. 2-4 दिवस झाले. पण आता हे केलं 80% कमी झाले. वा मस्त छान. 80%. छान वाटतं त्याच्यामध्ये. नाही तसं सहन व्हायचं नाही. असं एका साईडला गेलं की दुखायचं पाठीच्या मणक्यामध्ये मध्य भागात. थोडस हात असं मूव्ह करून बघा. बोल. यू फीलिंग बेटर नाउ? होत आहे? छान. तुमच्या मुलींना कळवा आता US मध्ये म्हणा बघा मी कशी बरी झाली. त्या पण हॅपी होतील ऐकून. मग छान. मी रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो त्यांना कळवा ही रेकॉर्डिंग. गुड गुड गुड. येस नक्की. आनंद आहे मला. ओके गुड. काय चाललंय स्पीकर. ऑलराइट सो we will take a break right now. Let's do Thanksgiving आणि मग आपण take a break. आपण आता गुरुवारी भेटणार आहोत. ओके. इनहेल आणि एक्सेल.
सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. दोन्ही हात जोडून आपण धन्यवाद करूया, आभार मानूया, आपण कृतज्ञता व्यक्त करूया. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, all the great ones, holy gurus, holy masters, saints, archangels, holy angels, spiritual helpers, all the gurus, the mahagurus, to the spiritual elders, to my teacher, Master Joa Kukshui, all the great ones, lords of karma, उपचारांचे देवता, दयेच्या देवता, क्षमेच्या देवता, angels of forgiveness, love, compassion and mercy. We thank you to all the people whom we had used their videos for understanding. We thank you. तुझं सगळ्यांचं ते क्रेडिट आहेच, आम्ही आभारी आहोत. इंटरनेटचे देवता, thank you to all of you. Thank you for joining, motivating, inspiring, helping each other. Thank you. Atma, namaste. May all be blessed. Good health, success and prosperity. So be it. Tathastu, tathastu, tathastu. All right.